श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे. आज आपण श्री स्वामी चरित्र सारांमत अध्याय 17चे पठण करणार आहोत. श्री गणेशाय नमः. मागील अध्यायार्थीची कथा सुंदर. प्रख्यात जे मुंबई शहर, तेथे येऊन स्वामी कुमार मठ स्थापिती समर्थांचा. स्वामी नामाचे भजन, त्यांची या चरित्रांचे कीर्तन. त्याहुनी व्यवसायान्य स्वामी सुतने नदी. स्वामी सुतांची जननी काकूबाई नामे. करोनी तिने हे वृत्त ऐकोनी दुःख केले अनिवार्य. निज मातेचा शोक पाहून दुःखित झाले अंतकरण. ती लागे सावरून हरिले सत्वर प्रेमाने. नाना प्रकारे स्वामी सुत मातेचे समाधान करिता. मधुर शब्दे समजाविता. परमार्थ गोष्टी सांगोनी यासी पिशाच बाधा झाली किंवा कोणी करणी केली याची सोय पाहिले. पंचाक्षरी आणोनी त्या समयी प्रख्यात थोर यशवंतराव भोसेकर जयांशी देव मामलेदार सर्व लोक बोलती. असा विचार करोनी पोटी दर्शन आल्या उठाउठी. सांगितल्या सुतांच्या गोष्टी मुळापासून सर्वही एकोणी या देव मामलेदार हसती देती उत्तर त्यासी. पिशाच लागले थोर माझेनी दूर नोहेची. असे उत्तर एकोणी दुःखित झाली अंतकरणी. मग ते स्वामी सुतांची जननी अक्कलकोटी येत असे. असो इकडे स्वामी सुत मुंबई माझी वास्तव करिता. हिंदू पारसी स्वामी भक्त त्यांचा उपदेश झाले. मठ होता कामाठी पुरात, तेथे जागा नव्हती प्रशस्त. मग दिली कांदेवाडीत जागा एका भक्तिनीने. तारा नामे त्यांचे कांता, तेही त्रास दे स्वामी सुता. परितयांच्या चित्ता दुःख खेद नसेची. प्रथम मुंबई शहरात शके 1792 फाल्गुन कृष्ण त्रयोदशीला स्वामी जयंती केलीसे. कोणी एके समयासी नगरकर नाना जोशी सहज आले मुंबईशी. त्यांनी ऐकिले वर्तमान पाहुनी स्वामी सुतांप्रती. आनंदले नाना चित्ती प्रेमानंदे चरणवंदिती. स्तवन करीती तयांचे स्वामी सुते तयांशी. लाविले स्वामी भक्तीशी. धन्य झाले नाना जोशी रंगले भजनी समर्थांच्या. पुढे जोशी बुवांनी स्वामींची पत्रिका करून ती अर्पाव्या श्री चरणी. अक्कलकोटी पातले पत्रिका श्री चरणी अर्पिली. स्वामी मूर्ती आनंदली. समर्थे त्यांची आज्ञा केले नगारा वाजवा म्हणून. नगारा वाजविता जोशी हसू आले समर्थांशी. पाहुनिया स्वभक्ताशी परमानंद झाला. असो अक्कलकोट नगरात शके 1793 प्रथम स्वामी जयंती करीत स्वामी सुता आनंदे. छेली खेडे ग्रामात प्रथम स्वामी प्रकट होत. विजयसिंग नामे भक्त गोट्या खेळ त्यांसवे. स्वामी सुत दिवसेंदिवस स्वामी भक्ती करी विशेष. जन लाविले भजनास कीर्तिध्वज उभारिला. मना माझी धरोनी कामना. कोणी येतांशी दर्शना त्याशी समर्थ करीती आज्ञा. सुतांकडे जावो याशी. स्वामी सुतही त्यांप्रती मनातील खून सांगती. एकोणी जण चकित होती वर्णती ख्याती सुतांची. एकदा सहज स्वामी सुत अक्कलकोटी दर्शन येतात तेव्हा समर्थ राजवाड्यात राहिले होते आनंदे. स्वामी दर्शन घेतल्या विना तो न सेवा उद्दकाने. असे दिवस झाले तीन निराहार राहिला. मग पाड्यासमोर जाऊन आरंभिले प्रेमळ भजन. जे करून असे भरले पूर्ण. एकिले आतुट राणीने सेवकांशी म्हणे सत्वरी तुम्ही जाऊन या अवसरी. त्या साधू ते मंदिरी प्रार्थनी आणावे. पाहुनी समर्थांशी उल्हास सुतांच्या. मनाशी गेह धावून या वेगेशी मिठी चरणी घातली. निज सुतांते पाहुणी आनंदले समर्थ. मनी कर फिरविला मुखावरून हस्ते धरून उठविले. अक्कलकोटी त्या अवसरी बहुत होते सेवकरी. हरी समर्थांची प्रीती हरी स्वामी सुतांवरी होती. स्वामी सुत रात्रंदिनी समर्थांपुढे करीते भजन पायी. खडावा घालून प्रेमरंगे नाचती. एके दिवस श्री समर्थ बैसले असता आनंदात स्वामी सुत भजन करीत पायी. खडावा घालून एकांत समय साधूंनी समर्थ सांगती त्या कानी. आम्ही जातो निज धामी पळसा पुढे चालवावा. स्वामी वचन ऐकून स्वामी सुत निशब्द होई. कल्पना न साहित्यांशी. स्वामी विना कैसे जीवन वारंवार विनवी स्वामींशी. ऐसे न करावे काही मी अजारे लेकरू तू माझी आई. स्वामी धरिते हृदयाशी म्हणती आम्ही तव हृदयी वास करून इच्छेई. चिंता न काही करावी. असो मग स्वामी सुत ते स्थळ सोडून त्वरित नगरा बाहेर येत मार्ग धरित मुंबईचा. स्वामी वचने दुखावला अंतरी बहु खिन्न झाला. परतोनी नाही आला जन्मावरी. अक्कलकोटी त्या दुःखे उत्तरोत्तर क्षीण झाला. स्वामी सुत
दुःख करीत दिवस रात्र, चेन नसे क्षणभरी, तोची रोग लागला, शेवटी आजारी पडला. ऐसा समाचार समजला अक्कलकोटी समर्थांते स्वामी सुतांची जननी राहत असे. त्या स्थानी तिने वर्तमान ऐकोनी विनवती समर्थांते. मग समर्थ त्या अवसरी मुंबईस पाठविले सेवेकरी. म्हणती सुताते त्वरित मज सानिध्य आणावे. परिसूत त्या सांगती आला नाही अक्कलकोटी. विरह दुःख त्यांचे पोटी, रात्रंदिन सलत असे. मग सांगती समर्थ त्याचे घालोनी पेटीत, घेऊनी यावे त्वरित कोणीतरी जाऊनी. तथापि स्वामी सुत पाही अक्कलकोटी आला नाही. दिवसेंदिवस देही क्षीण होत चालला. शेवटी बोलले समर्थ, आता जरी न ये सत्य, तरी तोफ भरून यथार्थ ठेविली. ती उडवू की याचा अर्थ स्पष्ट होता. तो समजला स्वामी सुतापरी तो न आला. अक्कलकोट जीवित परवा न केली. आजार वाढला विशेष, श्रावण शुद्ध प्रतिपदेश, केला असे कैलास वास. सर्व लोक हळहळती अक्कलकोटी त्या दिनी. समर्थ करीती विचित्र करणे, पैसेले स्नान करोनी परी गंधन लाविते. भोजनाते न उठते, धरणीवरी आग टाकीते. कोणा सगळे बोलते, रुदन करीते. क्षणोक्षणी इतक्या माझे स्तवर, मुंबईहून आली तार. श्रुत झाला समाचार, स्वामी सुत गत झाला. मग काकूबाईने सत्वर जवळी केले, मुंबापुरी तिथे समजला समाचार. परत्र पातला आत्मज, निज पुत्र मरण वार्ता ऐकोनी. करीती आकांत तो दुःख समय वर्णिता. दुःख अंतरी होतसे असो. मग काकूबाई अक्कलकोटी लवलाही परतुनिया आल्या पाही. बोलीला काय समर्था ते, सुत आपुला भक्त असोने अकाली पावला का मरण. मग स्मरती जे हे चरण, त्यांचे तारण होय कैसे. समर्थ बोलले तियेची, उल्ल धिली आमुच्या आज्ञेशी. संधी सापडली काळाशी ओढोनी बळेची. मग नेला धन्य धन्य स्वामी कुमार. उतरला भैवेद्य, दुस्तर ख्याती झाली सर्वत्र. कीर्ती अमर राहिली. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकृत कथा संमत. भाविक्त भक्त परिसोत, सप्तदशोध्याय गूढा. श्री भगवच्छ पर्णमस्तु. श्रीरस्तु शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबर. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबर. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.